मॅच मध्ये पराभवाच्या छायेखाली गेलेला संघ आता नव्यानं पुन्हा एकदा दाखल होताना पार मिळतोय. ॲडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ महाड आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी आपल्याला संघ पार मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यावरून दाखल झालेला संघ तिरुपती सावर्डे आणि आघाडीला आलेली जोडी आपण पाहतोय. स्टार्टिंग एंडला ज्यांनी ISPL ची पहिली स्पर्धा जिंकली ॲज अ कॅप्टन म्हणून आणि ज्याचं पारितोषिक होतं रोख रक्कम 1 करोड रुपयाचं पारितोषिक जिंकणारा कर्णधार सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपला पार मिळतोय. तर नाना आणि बॉलिंग ट्रॅक वरती या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील टॉप 5 ऑलराऊंडरच्या कॅटेगरीमध्ये ज्याचं नाव अग्र क्रमांकावरती घेतलं जातं दिगोडे गावाचा उरण तालुक्याचा रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या विश्वजित ठाकूर आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पार मिळतोय. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपण पाहतोय स्पीड टेस्ट केली होती त्यावेळेला विश्वजित ठाकूरचा सगळ्यात जास्त वेग आपल्याला पार मिळाला होता आणि तो आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पार मिळतोय. एक दमदार मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पार मिळते. एका साइडला रायगड जिल्हा एका साइडला रत्नागिरी जिल्हा. पहिला बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल या वेळेला वाईड यॉर्कर डिलिव्हर केला गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पार मिळतोय आणि या वेळेला पहिला डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पार मिळेल. सुरुवात चांगली केली आहे. पहिली मॅच पराभूत झाली आहे. इथून पुढे जर ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल तर मग समीकरण बदलतील या स्पर्धेची. साखळी पद्धतीचे फॉर्मॅट शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये. या बेला बॅटची कडा टोपेज आणि इथून पुढे चुकी नाही करणार प्रथमेश पवारला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला तिरुपती सावर्डे या टीमला विकेटचा पतन. वेग होता टप्पा पडला बॅटची आपण पाहतोय आउटसाइड एज घेतली होती आणि तिथे जर पाहायला गेला तर दिलीप ठाकूर होते चुकी नाही केली त्यांनी पकडली कॅच आणि प्रथमेश पवार यांना मैदानाच्या बाहेर जावं लागलं. नव्यानं बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पार मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती दत्तप्रसाद आपल्याला दाखल होताना पार मिळत आहेत. दत्तू या नावानं आपण पाहतोय प्रसिद्धी आहे या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तो आता आपल्याला दाखल होताना पार मिळेल. एक दमदार हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय सध्याच्या घडीला सुरू आहे. चांदेचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि ही स्पर्धा आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिली जाते. महाडच्या नगरीमध्ये आपण पाहतोय कोकणातील अग्र क्रमांकावरती स्पर्धा. आल्या आल्या बॉल बॅक ड्रॉ करायचा प्रयत्न होता. इथून पुढे सिंगल घ्यायची आहे आणि थोडेसे विश्वजित आपण पाहतो स्वतःच्या बॉलतूर मध्ये सिंगल तर घेतली गेली आहे आणि बॉल अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गाचा झाला होता परंतु जास्तीचा फायदा नाही घेऊ शकले बॅटर आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर सिंगल अर्जित होताना पार मिळते. ही पहिली सिंगल आता मात्र धावपळकावरती पार मिळतील. धाबा इथून पुढे बनवावे लागतील. पहिली मॅच आपण पाहिली 6 षटकांची लढत आहे. मॅच नंबर 2 सध्याच्या घडीला आपण पाहतोय P1 षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती 2 खेळाडू एक कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणि त्याच वेळेला एक खेळाडू आपल्याला पार मिळतील डीप मिड विकेट. या वेळेला कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पार मिळेल. जयेश केरकर आपल्याला पार मिळतात फिल्डिंग करतील आणि इथून पुढे सिंगल येताना पार मिळते. पहिल्या मॅच मध्ये विश्वजित ठाकूर यांनी सुरुवात चांगली केली होती. फक्त आणि फक्त आपण पाहतोय 6 धाबा त्याने खर्च केल्या होता P1च्या षटकामध्ये आणि आता जर पाहिजे तर आता देखील सुरुवात चांगली केली आहे आणि महत्वाचे विकेट नानाची विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पार मिळाली आणि प्रथमेश पवार हे डगआउट मध्ये गेले. P1च्या षटकाला कॅपिटलाइज करावे लागेल मोठ्या धावसंख्येमध्ये. या वेळेला आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळायचं होता टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पार मिळेल. अजून एक डॉट बॉल. प्रचंड वेग आहे या खेळाडूकडे आणि गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय स्वतःला मेंटेन ठेवण्याचं काम. त्याला माहिती आहे फिटनेसच्या जोरावरती मी लॉंग टर्म क्रिकेट खेळू शकतो आणि जसा 10 वर्षापूर्वीचा विश्वजित ठाकूर तसाच आतापर्यंत पार मिळतोय. फिटनेस हे खूप महत्वाचं आहे.
गोलातला बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूरने इम्प्रेस केले पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त आणि फक्त धाबा खर्च केल्या 2 आणि एक महत्वाची विकेट. प्रथमेश पवारची विकेट आपल्याला घेताना पाहायला मिळाले आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या 2 या आकड्यावरती. परंतु याच मैदानावरती येणाऱ्या 26 एप्रिल रोजी आपण अजून एक दमदार स्पर्धा आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत आपण पाहतोय जर्मन तांबडभुवन महाड आयोजित खासदार चषक. परंतु ती स्पर्धा असेल भव्य कबड्डी स्पर्धा. कबड्डी स्पर्धेचं आयोजन आहे जिथे जिल्ह्यातील आपण मोठमोठे संघ येताना पाहायला मिळतील आणि या संपूर्ण स्पर्धेचे आपण पाहतोय अध्यक्ष जर्मन तांबडभुवनचे सन्माननीय आदरणीय निलेशभाई शिंदे आणि स्पर्धा प्रमुख उमेशजी जगताप साहेब आणि संजयजी चिनके साहेब हे स्पर्धा प्रमुख आहेत. त्यामुळे त्याही स्पर्धेची चर्चा रंगेल. परंतु सध्याच्या घडीला संपूर्ण कोकणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा रंगली आहे ती म्हणजे या स्पर्धेची. माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे भव्य 34वा पर्व आपण पाहतोय. क्रिकेटची परंपरा जपणारा फ्रेंड्स ग्रुप महाड आणि त्यांच्या वतीनं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू शुभम डाके आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 डिलिव्हर करण्यासाठी. चर्चा होते याही गोलंदाजाची. उरण तालुक्यामधील बोरकारचा हा खेळाडू. पहिलाच बॉल यावेळेला टॅप पद्धतीने खेळायचं होतं आणि पहिल्या बॉल मध्ये आपण पाहतोय इथून पुढे जास्तीचा धाबा नाही मिळणार. सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या 3 या आकड्यावरती. शेवटची रात्र आहे. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 2 लाख रुपये कोणाच्या नावावरती जाणार आणि हा मानाचा करंडक 34व्या पर्वाचा तो कोणाच्या नावावरती. ओ यावेळेला हॉट शॉट ऑफ द नाईट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकता ज्या वेळेला बॅट उलटी गेली वेगाचा वापर केला बॅटरने आणि दिशा दाखवली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट साऊंड आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक ढगात बघायचं. ढगात लाइटिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक मोठा फटका. षटकार. मधून लगातारचे हे 2 मोठे फटके. समोर आपण पाहतोय आयकॉन तर आहेत परंतु त्याच्यावरती आपण पाहतोय हल्ले चढवले जात आहेत. लगातारचे 2 मोठे फटके त्यांना पाहायला मिळाले. बोरकार एक्सप्रेस बाउंड ट्रॅक वरती शुभम डाकी तर आहेत परंतु सध्याच्या घडीला त्याला आसमान दाखवतोय. या वेळेला सुद्धा लॉफ्ट करायचं होतं परंतु या वेळेला थांबवलं गेलं आहे. गोलंदाजी करत असताना शुभम डाकी या गोलंदाजाने टप्पा पडला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्कस झालाय. 4 बॉलचा खेळ झाला आहे आणि टीमची धावा संख्या 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते आहेत. पुढचा बॉल. हो अजून एक आपण पाहतोय चांगला पद्धतीचा बॉल इथून पुढे पाहायला मिळतोय. अचूक टप्पा अचूक नियंत्रण आणि त्या जोरावरती लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. चांगलंच क्रिकेट आज महाडकरांना पाहायला मिळणार आहेत. उत्तर दिली जातील प्रति उत्तर दिली जातील. वार पलटवार सगळं काही आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल. अजून एक समोर अप्रतिम विश्वसनीय फटका. लाजवाब A1 क्वालिटीचा आणखीन एक सिक्सर. पाहतोय म्हणजे दुसऱ्या रात्रीमध्ये वन साइड डॉमिनेट केलं होतं ज्या संघानं अर्थात आपण पाहतोय ॲडव्होकेट नितीन गोरपे मित्रमंडळ महाड. परंतु आजच्या घडीला आजच्या या रात्रीमध्ये
बॅकफूट वरती टाकलं या संघानं. पहिली मॅच पण पाहिली, स्नेहल पर्व अलिबागच्या संघानं बॅकफूटवर टाकलं. आणि आता जर पाहायला गेलं तर तिरुपती साबर्डेचा संघ देखील आपण पाहतोय चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करत आहेत. टीमची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 21 आकड्यावरती 21. आता धावा थांबवण्यासाठी पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती विश्वजित ठाकूर मोठ्या बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल हवेमध्ये, वैभव आहे, चुकी नाही करणार, पकडले कॅच आणि इथून पुढे फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मोठ्याच्या खात्यामध्ये आली आहे विकेट. धक्का क्रमांक दुसरा बाद. चांगली कॅच इथून पुढे आपल्याला पाहायला मिळाली वैभव यांच्या माध्यमातून. पुढे धाबत गेले आणि अगदी आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती परफेक्ट टाइम वरती हात आणले आणि कॅच पकडली गेली आणि विकेट आली. बऱ्याच प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असेल की आजचा फॉर्मॅट तरी नेमका कसा आहे. बघा साखळी पद्धतीने मॅचेस असणार आहेत, 3 टीम्स आहेत, प्रत्येक संघ आपण पाहतो एकमेकांच्या अगेन्स्ट तर खेळतील. परंतु पहिली मॅच जशी झाली तशी समीकरण बदलली. पहिली मॅच आपण पाहतोय अलिबाग संघाच्या बाजूने गेली, महाड संघ पराभूत झाला आणि आता तो संघ खेळतोय. जर इथून पुढे ही मॅच महाड संघ यदा कदाचित पराभूत झाला तर मग जी पुढची मॅच असेल ती थेट फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, तिरुपती सावडी वर्सेस अलिबाग. आणि इथून पुढे जर आपण पाहतोय या मॅच मध्ये जर महाडचा संघ विजय झाला तर मग ती मॅच नंबर 3 ती फार महत्वाची असेल. आणि मॅच नंबर 3 मध्ये जर मी तुम्हाला फक्त ऍक्सेप्ट करतो की अशा गोष्टी घडू शकतात. जर इथून पुढे मॅच नंबर 3 मध्ये तिरुपती सावर्डे आणि अलिबागचा संघ आला, तिथे तिरुपती सावर्डे संघ जिंकला तर मग तिन्ही टीम एक एक मॅच विजयी होतील. त्यानंतरला काय मग ते ट्विस्ट असेल ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु थोडंसं थांबावं लागेल. लो फुल टॉस या वेळेला बॅटची गळा घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना बार मिळेल, सिंगल घेतली आहे, दुसरा धाब्याचा कॉल. वा दत्ता प्रसाद, काय रनिंग बार मिळते, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्रचंड वेगाने इथून पुढे आपल्याला पार मिळाला आणि 2च्या मधील टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 24 आकड्यावरती. त्यामुळे इथून पुढे आता ऍडव्होकेट नितीन गोरपे मित्रमंडळ महाड या टीमला मस्ट विन गेम आहे. जिंकला तर मग समीकरण बदलतील आणि मग पुढे जाण्याची संधी असेल, सो इथून पुढे प्रयत्न करावे लागतील. हो या वेळेला टप्पा पडतोय, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना बार मिळतोय. जागेवरून बॅट पुढे आणायची होती आणि त्या बॉलच्या रिच पर्यंत पोहोचायचं होतं, तसं नाही घडलं. जोपर्यंत हे सगळं करेल दत्तप्रसाद तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय, कारण का प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. 145 चा रेकॉर्ड आपण पाहतो, त्याच्याही पेक्षा जास्तीचा वेग विश्वजितने बॉल डिलिव्हर केलाय, जे इंटरनॅशनल मध्ये पाहतो टेनिस बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूने करून दाखवलंय. लो फुल टॉस फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय, कव्हरच्या दिशेने वैभव येताना पार मिळतील आणि इथून पुढे जर पाय गेला तर फक्त आणि फक्त सिंगल. बघता बघता आपण पाहतो इथून पुढे 5 बॉलचा खेळ झालाय, टीमची धावा संख्या 25, 25 आकड्यावरती आपण पाहतोय. अद्यापपर्यंत षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. मानाचा करंडक, आबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय रंगली आहे. शेवटची रात्र, कोलातला बॉल इथून पुढे समोर, धावा याही वेळेला जास्त नाही देणार. काय गोलंदाजी केली आहे विश्वजित ठाकूर यांनी, आपण पाहतोय 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. महाडकर टाळ्यांचा गजर करूया, 2 विकेट घेतल्यात आणि फक्त 6 धावा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खर्च करताना पार मिळत आहेत. नाव आहे विश्वजित ठाकूर. षटक क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 3चा खेळ संपला आणि टीमची धावा संख्या 25 आकड्यावरती 25 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. फ्रेंड्स ग्रुप आयोजन आणि जाऊयात आपण छोटासा डीजे ब्रेक घेऊयात, नंतर लगेचच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
थँक्यू. विनंती असेल आमच्या आर्या गोस्तेकर आपण महिला कक्षामध्ये आमच्या ज्या चिमुकल्या डान्स करतायत त्यांना कृपया करून स्क्रीनवरती दाखवा. आनंद लुटतायत ते सुद्धा. जमेत मैदानाच्या आतमध्ये बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 डिलिव्हर करण्यासाठी जयेश केरकर. पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा ऑन साइडला जोरकस फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. केरकर आपण पाहतोय नुकतीच प्रहार प्रीमियर लीग मध्ये ज्यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली तो बॉल ट्रॅक वरती आला, परंतु या वेळेला जयचं स्वागत चौकारानं केलंय बॅटरने. पुढचा बॉल अजून एक खूप लांब 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 सर्वाधिक लांब षटकार. थँक्यू. विश्वजीसाठी टाळ्यांचा गजर केला, परंतु या वेळेला पहा टीमची धावसंख्या 35 आहे आणि 35 मधल्या दत्तप्रसाद यांच्या बॅट मधून 32 धावा आलेल्या आहेत. 4 षटकार आपल्याला त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. वा काय बॅटिंग सध्याच्या घडीला हा फलंदाज करतोय. रत्नागिरी जिल्ह्यावरून दाखल झाला रायगड जिल्ह्यामध्ये त्या महाड नगरीमध्ये आणि आज मात्र आपण पाहतोय फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. चांगल्या दर्जाची टीमची धावसंख्या 35. ओ या वेळेला हेलिकॉप्टर लँड करायचं होतं, हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे, सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल डेंजर एंडकडे, परंतु या वेळेला खूप फास्ट आहेत बॅटर, नाही सापडणार. षटकारही मारतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती प्रचंड वेगानं धावतात सुद्धा. यासाठी मित्रांनो फिटनेसची फार गरज आहे आणि फिटनेस केला तर मग अशा बीचं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला आपण पाहतोय दत्तप्रसाद असतील, विश्वजीत ठाकूर असतील, हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. 37 ऑन बोर्ड. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. अजून एक मोठा फटका आलाय. हाई बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, थांबायचं नाव घेत नाहीये. याही वेळेला बॅटरने घेतली जबाबदारी, फटका खेळलाय, लय भारी. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, महाडच्या या टीमसाठी हा मस्ट विन गेम आहे. इथून पुढे जर पराभूत झाले यदा कदाचित तर इथून पुढे होणारी पुढची मॅच ती थेट फायनलची असेल, याकडे मी आपलं लक्ष वेधत आहे. त्यामुळे या मॅच कडे सगळ्यांच्या नजरा असतील. सध्याच्या घडीला नजरा आहेत दत्तप्रसाद या बॅटरकडे. अजून एक ऑन साइडला गाऊन दिलाय. 6 षटकार. जल्लोष होणार, रंगलाय क्रिकेटचा सोहळा. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण पाहतोय गजर सध्याच्या घडीला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. काय तुफान फटकेबाजी, हा फलंदाज गोलंदाजचे इरादे तोडतोय. पुढचा बॉल. ओहो या वेळेला आपण पाहतोय अखेरकार थांबवले गेले. शेवटचा बॉल होता, इथून पुढे जर पाहायला गेला तर निर्धाव स्वरूपाचा येताना पार मिळेल. आणि बघता बघता षटक क्रमांक आपण पाहतोय 4चा गेट संपलाय. टीमची धावसंख्या 49 आणि 49 मधल्या दत्तप्रसाद यांच्या बॅट मधून 46 धावा आलेल्या आहेत. हा बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. आज मात्र दाखल झाला आणि सगळ्याच प्रेक्षक वर्गांची मन जिंकणारा रत्नागिरी जिल्ह्याचा खेळाडू, नाव त्याचं दत्तप्रसाद, काम षटकार चौकार मारणं. एक छोटासा टीजर ब्रेक
आणि लगेचच पुढच्या या ओव्हरकडे पण येणार आहोत. असा गेलो आणि असा आलो. इथून पुढे आपल्याला पान मिळतो आणि टीमची धावसंख्या 49 आकड्यावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 2 षटकांमध्ये धावा किती येणार ते बघावं लागेल. आणि आता मात्र जर पाहायला गेलात तर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 डिलिव्हर करण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा शुभम डाकी या गोलंदाजाला प्राचारण करण्यात आलं आहे. उरण तालुक्यातील आपण पाहतोय बोरकार एक्सप्रेस. बोरकारचा हा खेळाडू वेगवान आहे, परंतु यावेळेला नियंत्रणावरती जोर द्यावा लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिला बॉल बॅकफुटला आलेत. पंच करायचं होतं. इथून पुढे सिंगल जर घेतली जाते. दुसरा धाब्याचा कॉल दिलाय. दुसरी धाव इथून पुढे आपल्याला. हो डायरेक्ट हिट. वा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपण पाहतोय इथून पुढे झाला आहे अगदी खूप दूर वरून. आणि त्यानंतर अगदी जर पाहायला गेला तर संपार इथून पुढे आपण पाहतोय यस वाटर सेफ पार मिळतील. आणि पहा प्रयत्न चांगला होता. डायरेक्ट हिट इथून पुढे आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता वैभव यांचा डायरेक्ट हिट आणि बॅटर आपण पाहतोय तिथे 2 धाबा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाले. आणि इथून जर पाहायला गेलं तर मग आता टीमची धावसंख्या ही धाबळकावरती आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थात 51 आकड्यावरती. संघाचा अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळते. 51 ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. तिरुपती सावर्डेचा संघ गेली कित्येक वर्ष या संघाचं नाव आपण पाहिलंय आणि आज मात्र आपण पाहतोय हा संघ आवर्जून दाखल होताना पाहायला मिळतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 51 आकड्यावरती टीमची धावसंख्या. ओ यावेळेला आवाज आलाय. अंपायरचा इशारा येण्याआधीच बॅटरने खेळपट्टी सोडली आहे. खेळाडू वृत्ती दाखवली आणि पुढे पाहतोय विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळाली. आणि शुभम डाके याच्या खात्यामध्ये ते विकेट येणं फार गरजेचं होतं. ऍडव्होकेट नितीन गोरपे मित्रमंडळ महाड या टीमसाठी, कारण का धावा प्रचंड वेगानं बनत होत्या. परंतु त्या धावा जर पाहायला गेला तर म्हणजे आतापर्यंत 3 विकेट गेलेत आणि टीमची धावासंख्या जर पाहायला गेला तर ती 51 आहे. परंतु 51 मधल्या दत्तप्रसाद यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर म्हणजे 46 धावा. आतापर्यंत 5 बॅटर म्हणजे 4 बॅटरने फक्त आपण पाहतोय 5 धावा बनवल्यात आणि बाकीच्या 46 धावा दत्तप्रसाद बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळते आहेत. सौरभ दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 सध्याच्या घडीला सुरू आहे. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला. ओ आल्या आल्या इथून पुढे LBW च्या स्वरूपामध्ये 1 ब्रिंग्स 2 शुभमने दाखवले, स्वतःला सिद्ध केलंय. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारचे 2 बॉल 2 विकेट इथून पुढे. सौरभ मैदानाच्या बाहेर विकेट सुपादन. हा तोच गोलंदाज आहे ज्याने ज्या वेळेला षटक क्रमांक 2 डिलिव्हर करण्यासाठी आला होता त्यावेळेला 19 धावा खर्च केल्या होत्या. 3 षटकार त्यांनी खर्च केले होते. परंतु यावेळेला योगेश बिनकर यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आयकॉन आहेत आणि आता मात्र कामगिरी चांगली करत आहेत. हा ट्रिकचा बॉल होता तो आपण पाहतोय. तिकट बाउन्सर इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. स्पायसी बाउन्सर डिलिव्हर केलाय गोलंदाजी करत असताना शुभम डाके या गोलंदाजाने. आणि इथून पुढे आपण पाहतोय हा डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ इथून पुढे असूनही बाकी असेल. षटक क्रमांक सध्याच्या घडीला 5 सुरू आहे.
मॅच रंगतात. पहिली मॅच रंगली, शेवटच्या बॉल मध्ये गेली होती आणि आता सुद्धा आपण पाहतोय ड्रामा सध्याच्या घडीला सुरू आहे. ओहो, अजून एक बॅकफुट वरती टाकले फलंदाजाला, अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. 19 धावा खर्च केल्या म्हणून काय झालं, संधी तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं उपलब्ध होते आणि आता मात्र संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय शुभम डाके. ज्या वेळेला दुसरी रात्र होती त्यावेळेला दोन आयकॉन विकी भोईर आणि प्रथमेश राठोड होते, परंतु यावेळेला फायनलच्या रात्रीमध्ये विश्वजित ठाकूर आणि शुभम डाके हे दोन आयकॉन खेळाडू महाडच्या टीमने आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले आहेत. या वेळेला पाहतोय टप्पा नाही आहे व्यवस्थित, पाठीमागच्या दिशेने बॉल मार्केट होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 52 याकड्यावरती 52 ऑन बोर्ड. आतापर्यंत शुभमचे ते 5 बॉल, धावा फक्त खर्च केल्या 3 आणि 2 महत्वाचे विकेट त्याने आपल्या टीमसाठी मिळवून दिलेत. शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी. न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळाला सोहम. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, दांडी 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 गुल, विकेटचा पतन. वरती आणि या वेळेला आपण पाहतोय काय गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 3 विकेट मिळत आपल्या नावावरती. नाव त्याचं शुभम डाके. उपस्थित आपल्याला व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. शिरगावचे विद्यमान सरपंच, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व सोमनाथजी उजरडे साहेब आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय सुजितजी कलमकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण करूयात. सोमनाथजी ओझरडे साहेबांचा सन्मान, त्यांच्याही नावाची चर्चा होते या संपूर्ण विभागामध्ये. नाव बॅक टू द क्रिकेट, जावेत मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला अंतिम ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल इथून पुढे आपण सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल नाही होणार, तिथे बॅटर स्लिप झाले आणि त्यामुळे आपण पाहतो इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळते. स्पर्धा आपण पाहतोय सगळ्यांची आहे आणि फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्यावरती सगळ्यांचं प्रेम आहे, त्यामुळे सगळेच दिग्गज प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला आवर्जून उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. इथून पुढे आपण पाहतोय आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल या वेळेला बॉल बॅक करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही आहे. फक्त आणि फक्त इथून पुढे आपल्याला सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या दाबवती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 54 याकड्यावरती. 54 याकड्यावरती टीमची धावा संख्या, परंतु दत्तप्रसाद वैयक्तिक 47 धावा संख्येवरती बॅटिंग करत आहेत. अर्धशतक आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का बघावं लागेल. समोर उडवण्याचा प्रयत्न इथून पुढे आपण पाहतोय डीप मध्ये खेळाडू आहेत, फिल्डर येतील. सिंगल तर घेतली गेली आहे आणि इथून पुढे परफेक्ट एंड वरती फेकी केली आहे, त्यामुळे इथून पुढे जास्त धावा नाही मिळणार, फक्त आणि फक्त सिंगल. आता मात्र धावा थांबल्या आहेत. धावा इथून पुढे स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना ओमकार माडिक थांबवतोय. टीमची धावा संख्या 55 याकड्यावरती 55. 3 बॉलचा खेळ बाकी. या वेळेला मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होतं. इथून पुढे आपण पाहतोय अशा पद्धतीच्या कॅचेस चिपकले जातात. या वेळेला बॉल निसटलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने विश्वजित ठाकूरच्या दिशेने मार्गस्थ झाला होता आणि इथून पुढे अजून एक सिंगल. काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत, फलंदाजांना थांबवलंय, बंदिस्त ठेवण्याचं काम केलंय. पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात त्या गोलंदाजाने. शेवटचे 2 बॉल 56 धावा 56 ऑन बोर्ड. या वेळेला इथून पुढे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि दत्तप्रसाद आपण पाहतोय
48 वरती बॅटिंग तर करत आहेत, परंतु शेवटचा बॉल हा फार महत्वाचा असेल. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, हेलिकॉप्टर, अर्धशतक. या खेळपट्टीला नमन करतोय. नाव आहे दत्तप्रसाद माडकर. टाळ्यांचा गजर आपण करूयात. अर्धशतक कंप्लीट केलंय या पट्ट्यानं. उद्योजक तेजसजी मामुनकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान इथून पुढे आपण करत आहोत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. अमित शेठ साहेब आपल्या शुभाताने आपण उद्योजक तेजसजी मामुनकर साहेबांचा आपण सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण करूयात. भव्य व्यासपीठावरती आपण करूयात. आलेले आमचे सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आहेत आणि त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान आदरपूर्वक आपण करत आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला जलवा तो आला रत्नागिरी जिल्ह्यावरून. त्याने पाहिलं, त्याने प्रेक्षक वर्गांची मन जिंकली सारी आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली. 54 धावसंख्येची आणि टीमची धावसंख्या बनली गेली आहे ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 62 आणि येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 63 धावसंख्येची पाठलाग इथून पुढे करावा लागेल. तो पाठलाग कशा पद्धतीने होईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. आणि या आपण आवाज ऐकूयात मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षलजी मुंडे सरांचा. पाहतोय नेहमीच ज्यांना आपण पाहतो खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम जे नेहमीच करत असतात ते सन्माननीय आदरणीय नाना जगताप साहेब यांच्या वतीनं त्या अर्धशतकाच्या खेळीसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हॅलो हॅलो आपण पाहतोय उद्योजक सन्माननीय आदरणीय तेजसजी मामुनकर साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय जे अर्धशतक खेळी गेली दत्तप्रसाद यासाठी आपण पाहतोय रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नाना जगताप साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मॅच झाल्यानंतर आपण ते सगळे कॅश प्राइज आपण देऊ त्या खेळाडूला. आणि इथून पुढे आता आपण वळणार आहोत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. या आपण आवाज ऐकूयात हर्षलजी मुंडे सरांचा. धन्यवाद.
महेश लाले यांचा सत्कार. नितीन सातव, महेश उर्फ नालू आले त्यांनी जरा व्यासपीठावर यायचंय. आपला सत्कार नितीनजी सातव यांना सांगतो, विनंती करतो. नितीनजी सातव यांचा सत्कार करायचा आहे. नितीनजी सातव, महेश लाले. या दोन बॅटरपैकी कोणी जर अर्धशतक पटकावलं तर मात्र तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3,000 रुपयाचं तेजस मामुनकर यांच्या वतीने कॅश प्राइज असेल. नो बॉल न झाली आहे सुरुवात या मॅचला. ओव्हर स्टेप केलं होतं. पंचांचा इशारा मात्र आपण जर पाहिलं तर नो बॉलचं येत असताना पाहायला मिळेल. तर चला पुन्हा रंगतदार मॅचच्या दिशेने जाऊया. एका बाजूला टीम आपण पाहतोय महाडचा संघ नितीन गोरपे मित्रमंडळ आणि एका बाजूला तिरुपती सावर्ड्याचा संघ आपण पाहतोय. मॅच रंगेल. हा फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू अगदी खोलात टाकलाय. समोरच्या दिशेला मिड विकेटला फटका. सिंगल इथे नक्की मिळेल. धावगतीचा पाठलाग करायचा. टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये तब्बल 63 धावांचं. दत्तू काय खेळला. चिपळूणचा सुपरस्टार आजही चमकला. आजही महाडकरांची त्यानं मन जिंकली आणि या मैदानावरती अधिराज्य गाजवलं. अर्धशतकवीर राहिला या स्पर्धेचा पहिला. पुढचा बॉल सूर्या. समोर योगेश पेनकर गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला खेळलाय. आठवण करून द्यावी लागेल पुन्हा कालच्या रात्रीची. याच मैदानावरती याच टीमनं अगदी 5 ओव्हरमध्ये माणगाव संघाला सर्वाधिक कमी धावसंख्येपर्यंत थांबवलं होतं आणि तो सामना आरामात जिंकला. किंबहुना लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करून सावर्ड्याचा संघ इथपर्यंतचा प्रवास करतोय आणि आता तर त्यांच्याकडे 63 धावा आहेत. थांबवल्या जातील का? पण सूरज करकरे स्क्वेअर लेगच्या पलीकडे पहिला चौका. मागील काही मॅचेस मध्ये सूरज करकरे खेळला नाहीये. या मॅच मध्ये मोठा लढा देत असताना पाहायला मिळेल का? हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पुढचा बॉल बिग हिट. फटका फसला फिल्डर बॉलच्या खाली आणि सूरज करकरेच्या खेळीचा अंत होतोय. एक चौकार खेळला पण त्याचं प्रत्युत्तर ती विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाचा आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. तालुका उरण आणि दिघोडे त्याचं गाव. विश्वजीत ठाकूर त्याचं नाव. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. नेहमीच ज्यानं संपूर्ण क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं तो खेळाडू विश्वजीत ठाकूर ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. त्याच्या समोर सूर्या. दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. हा पुढचाच बॉल
पायात चेंडू टाकलाय, फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंगची व्यवहारचना चांगली आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं आणि तिथे मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं एकमेव चेंडू बाकी आहे. धावसंख्या फक्त 8. विश्वजित ठाकूरला बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग करत असताना काय दर्जा दाखवला. 2 ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केला त्या 6 विकेट मिळवल्या ते 2. समोरचा बॉल अपील मोठी होती, बॅटची कडा होती, बचावले गेलेत बॅटर असंच म्हणावं लागेल. आणि आता ही चिकी सिंगल घेतल्यानंतर धावसंख्या तब्बल एका गडाच्या मोबदल्यामध्ये 63चा पाठलाग करत असताना टीम नितीन गोरपे मित्रमंडळ महाड 9 या आकड्यावरती पोहोचली आहे. सुरुवात झाली आहे या धावगतीच्या पाठलागाला. सुरुवात होत असताना पाहायला मिळते इथे मात्र आपण जर पाहिलं तर सामना रंगत दरवणार, सामना रोमहर्षकतेकडे जाणार. कारण की महाडचा संघ म्हटल्यानंतर ज्या टीमनं या मैदानावरती मागच्या मॅच मध्ये 67 धावा उभारल्या होत्या, भले त्या डिफेंड करता नाही आल्या पण त्या उभारल्या होत्या आणि आता त्या 67 धावा नाही आहेत, समोर फक्त 63 आहेत. त्या 63चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. रत्नदीप चौधरी गोलंदाजी. हे तब्बल दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती रत्नदीप चौधरी. पहिलाच बॉल विश्वजितनं उडवलाय आणि तो बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आली आहे. मोठी विकेट. दुसरा धक्का. विश्वजित ठाकूर मैदानाच्या बाहेर. मैदानावरती खेळत असताना खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले तर इथून पुढे या स्पर्धेतून आम्हाला सूचना येते की ही स्पर्धा खेळत असताना आपण या ज्या काही 3 रात्रीचे 3 क्वालिफायर एकाच वेळेला खेळतात ना, त्यावेळेला तिथे पॉइंट टेबल सुद्धा मॅटर करतं. म्हणजे तुमचं ॲव्हरेज तुम्हाला चासीच्या फरकाने सुद्धा जिंकणं भरपूर सारं गरजेचं आहे. डिरेक्टेड करायचं होतं. सिंगल मिळते. एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 10 या आकड्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळते. जोपर्यंत योगेश पेंडकर मैदानावरती उभा आहे ना, आपण म्हणतो ना आपला घाऱ्या आपला अभिमान, या महाडचा अभिमान स्वाभिमान जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत या 63 धावा दूर नाहीयेत. तेवढी ताकद त्याच्याकडे. कधी वार पलटवार करायला तो सुरुवात करेल त्याचा काही नेम नाहीये. आणि हे प्रथमेश पवार म्हणजे नाना यांना सुद्धा जाणीव आहे. आणि म्हणूनच आता फक्त ते एका विकेटच्या शोधात असतील, ते म्हणजे योगेश पेनकर. समोरचा बॉल ब्लॉक लेन मिड ऑनला दत्तू प्रसाद. चांगली फिल्डिंग. योग्य फील्ड पाहायला मिळते. सिंगल तर इकडेही मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफळकावरती थांबली आहे. 10 धावा. 63चा पाठलाग करायचा आहे आणि सध्याच्या घडीला 10 धावा धावफळकावरती आलेला पाहायला मिळालं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सगळ्यांचं स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुपची मानाची स्पर्धा स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब स्मृती चषक. आडवा बाटनं
उडवलाय उडवलाय योगेश पेनकर न उडवलाय षटकार. वरती जर योगेश पेनकर आणि ओमकार महाडिकची जोडी जमली तर या धावा होतील. आता योगेशच्या बॅटमधून षटकार आलाय. रत्नदीप चौधरी याचा अगेन्स्ट षटकार खेळलाय. म्हणजेच काय तर एका आयकॉन खेळाडूच्या अगेन्स्ट धावा यायला सुरुवात झाली आहे. हा पुढचा बॉल ब्लॉक लेन गॅप मध्ये खेळायचं होतं. फटका चांगला आहे. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेक. धाव मिळाली पुन्हा एक आणि एकच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहतोय. तब्बल 17 धावा धाव फलकावरती असताना पाहायला मिळालं. 17 धावा 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये नितीन गोरपे मित्रमंडळ महाड 63चा पाठलाग करायचा. दुसरी ओव्हर आहे आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू रत्नदीप. शेवटचा बॉल ओमकार महाडिकनं मोठा फटका खेळलाय. फिल्डर आहेत मिड विकेटला सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि अति वेगानं 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. दुहेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय जगात भारी 19 फेब्रुवारी म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, तो 19 आकडा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित या विद्युत जोतातील मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. हा जो सामना चालू आहे या सामन्यामध्ये तर योगेश पेंडकर यांनी 50 धावा मारल्या तर शुभम मामुनकर यांच्याकडून 3000चं पारितोषिक आहे. आणि नितीन कोरपे मित्रमंडळ हा सामना विजयी झाला तर शुभम मामुनकर यांच्याकडून 3000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक षटकाराला रोहित गायकवाड यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. पैसे प्राप्त झालेत, अडचण नाही. पुन्हा एकदा 2 दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. सूर्य आलाय, त्याच्या समोर योगेश पेनकर आहे. धावा येतात, धावा 19. ब्लॉक लेनचा बॉल फुलर लेनचा बनवून खेळलाय. शॉर्ट पॉइंटला फटका चांगला आहे. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल नाहीये. मानसिकता होती मैदानाच्या आतमध्ये पण तिथे थांबले योगेश पेनकर. शांत संयमी काम करावं लागेल. अगदीच आपण म्हणतो ना की मैदानाच्या आतमधली परिस्थिती बदलायची असेल ना तर तुमची मनस्थिती चांगली ठेवावी लागते. आणि सध्याच्या घडीला योगेश पेनकरची मनस्थिती चांगली आहे. तो कधी षटकार तर कधी सिंगल डबल वरती विश्वास दर्शवत असताना मला मिळालाय. फिल्डिंग मध्ये बदलाव ठरतोय. गरज आहे या गोष्टीची, दबाव निर्माण करायचा आहे. आणि प्रथमेश नाना यांना चांगलं माहिती आहे मॅच कधी फास्ट करायची कधी थांबवायची. या ठिकाणी पमांडीनी प्रत्येक षटकाराला वैभव चांदोरकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ओमकार माडिक ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल ओ भन्नाट वेग, काय वेग होता. गोईच्या वेगाने निघून गेला चेंडू. अगदी एसटी रक्षकाचा वेग घेत असताना डॉट बॉल. चांगली बॉलिंग सूर्यानं काय बॉलिंग केली होती कालच्या रात्रीमध्ये. जो परफॉर्मन्स होता सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं. आणि आजही त्याच पद्धतीचा तोच त्याचा थाट या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळालाय. ओ याही वेळेला वेग वेग आणि फक्त भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळते. डोळ्याची पापणी लवते ना लवते. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेणार राहतोय. अजून एक या ठिकाणी पैशाचा भडीमार होतोय. प्रीमियर पोलचे अमित शेट्टी यांच्याकडनं पुन्हा एकदा पमांडेनी षटकार मारला. ते या ठिकाणी 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. रंगलाय हा सामना चांदे क्रीडांगणावरती रंगलाय. मोठा फटका बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली पण बॉल आकाशाला गवसणी घालत असताना षटकार. जगताप साहेब यांच्याकडनं रोख 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे.
त्याचप्रमाणे प्रीमियर पूलचे सन्माननीय अमितजी शेट्टी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी उपलब्ध झालं आहे. आमचे आदरणीय नेते संदीप जाधव याच्याकडून पूर्ण 501 रुपये. आमचे आदरणीय संदीप जाधव याच्याकडून पूर्ण 500 रुपये. मंगेश जगताप पुढचा बॉल यावेळेला सुद्धा बॅटची आतली कडा घेतली आणि निघालाय बॉल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नो स्टॉप म्हणत चौकार. रंगतता वाढलीये या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर धावा येत नव्हत्या, पण आता यायला सुरुवात झालीये. ओमकार महाडिकची बॅट सुद्धा बोलतीये. धावसंख्या 30. हा बॉल अगदी स्टंप वरती आलाय. बरेचसे स्टॉपल झाले, बेल्ट उडवल्या आणि विकेट संपादन केली आहे. आनंदाची बातमी पुन्हा मी इकडे अनाउन्स करतोय, म्हणजे सगळ्यांना थोडा धक्काच असेल हा, की फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित लवकरच एक मोठी स्पर्धा, जशी या स्पर्धेनं उच्च शिखर गाठलीत, पण त्याच वेळेला उच्च बक्षिसांची स्पर्धा, म्हणजेच लवकरच फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित रायगड चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन करत असताना ही स्पर्धा लीग फॉर्मॅट मध्ये म्हणजे प्रीमियर लीग पद्धतीने खेळली जाईल. 16 संघांचा समावेश राहील या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक तब्बल 5 लाख व आकर्षक फ्रेंड चषक. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षक हो. रायगड चॅम्पियन ट्रॉफी द्वितीय क्रमांक 3 लाख आणि तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक 1 लाख व आकर्षक चषक आणि विजेत्या संघ मालकाला 2 व्हीलर देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येणार आहे. धावसंख्या 30. इथून पुढे 18 बॉल आणि 33 ची गरज. 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता. योगेश पेनकर ऑन स्ट्राइक. समोरचा बॉल आलाय लॉंग ऑन ला, स्ट्रॉंग षटकार. चिमुकला चाललाय मैदानाच्या आतमध्ये. चाच पडतोय, शोधतोय, योगेश पेनकरला शोधतोय. यस, निश्चितपणे त्याचा फॅन फॉलोइंग आपण पाहतोय. महाडचं वैभव मैदानाच्या आतमध्ये, आपला घाऱ्या, आपला अभिमान. इथे मात्र आपण पाहतोय सेल्फीज घेतल्या जात आहेत, फोटोज काढले जात आहेत, या आठवणी साठवल्या जात आहेत. काय खेळतात योगेश पेनकर, अप्रतिम. आज मी म्हणेन ना की सगळ्यांना आठवत असेल की यंदाची ग्रामीण बिग बॅश धमाका जी पार पडली, त्याच पद्धतीचा फील इथे मात्र आज पुन्हा महाड नगरीमध्ये होतोय. महाडची स्पर्धा. पुन्हा बॉल खोलातला समोर खेळला, लॉंग ऑन फिल्डर. 1 धाव तर नक्की मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावपळकावरती पुढे सरसावतीये. संघाचं धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल 37 या आकड्यावरती पोहोचलंय. या मैदानावरचं ते गीत ते नेहमीच सगळ्यांना आठवतं. चांदे मैदानावरती तडपे बाट. योगेश पेनकर
च ते सुमधुर गीत जर डीजे विलासने आता प्ले केलं तर अजून मजा येईल, कारण की घाऱ्या खेळतोय. मागच्या मॅच मध्ये एकट्यानं 30 धावा जमा केलं होतं, टीमला जिंकवलं होतं आणि आताही तोच कारनामा करायचा आहे. समोरचा बॉल बाहुबलीनं उडवलाय लॉंग ऑनला, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. ₹500 पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय, सीमारेषेच्या इथून पाय आपण थोडे वरती घ्या. शाळेच्या इथले प्रेक्षक वर्ग. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फिल्डर. एक धाव मात्र तिकडे नक्की मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं योगेश पेनकर पुन्हा स्ट्राईक वरती येतील. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. 14 बॉल आणि तब्बल 19 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 19 धावा. काय सामना रंगलाय. पुढचा बॉल, फुल टॉस गॅप मध्ये खेळायचं होतं, बॅटची कडा आणि तिथून पुढे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. सिंगल कंप्लीट झाली अति वेगानं. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. संघाचा धावफलक तब्बल आपण पाहतोय 45 या आकड्यावरती धावगती पोहोचत असताना पाहायला मिळाली आहे. 63च्या जवळ चाललाय महाडचा संघ. नितीन कोरपे मित्रमंडळ महाड विजयाच्या दिशेनं जायचंय, तर हा कारनामा तर करावाच लागणार आहे. ब्लॉक कोलिंगचा बॉल समोर पुन्हा खेळलाय. बॉल जाईल लॉंग ऑफला, फिल्डर तिकडे आहेत. सिंगल तर नक्की मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं या चौथ्या षटकाची सांगता होईल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 46 आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅचचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून 3000 प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. आणि तब्बल 2 मॅचेस मध्ये 52,187 प्रेक्षकांनी वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती स्पर्धेला भेट दिली आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. सामना रंगलाय. सामन्यामध्ये रंगत राहुलजी यांनी प्रत्येक बॉलला जर षटकार मारला तर मंगेश जगताप यांच्याकडनं ₹500 रोख पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालं आहे. 12 चेंडू आवश्यकता आपण पाहतोय. तब्बल 17 धावा. आज ज्यानं अर्धशतक खेचलं तो दत्तू बॉलिंगला आलाय. पहिलाच बॉल लेग स्ट्रिकच्या बाहेर. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. आपण म्हणतो ना आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती जावी, हा पराक्रम खेळपट्टीवरती घडलाय. व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या आतमध्ये येणारा बॉल बराच बाहेर निघून गेलाय. अतिरिक्त सिंगल मिळते. आता 12ला 16 बनवायच्यात. फुल टॉस समोर खेळला. सरळ क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. एकच धाव. अगदी रात्रीच्या जेवणानंतर शतपावली चालायला जावं ना अशा पद्धतीने योगेश पेनकरने सिंगल घेतली आहे. त्याला माहिती आहे स्ट्राईक आपल्याकडे असणं किती गरजेचं आहे. आणि आता सामन्यामध्ये रंगत आली आहे. 11 बॉल 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 15 धावांची गरज. योगेश पेनकर ऑन स्ट्राईक. टप्पा पडलाय, सोडून दिलाय. योग्य निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. मॅच वाढतीये की मौना आता या सामन्यामध्ये तिरुपती सावर्ड्या संघाच्या अडचणी वाढतायत असं म्हणावं लागेल. वारंवार धावगती पुढे चालली आहे. वारंवार धावगतीचा अलेख उंचावलेला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळायचं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला आरामामध्ये पुन्हा सिंगल कंप्लीट केलेली बघायला मिळेल.
एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे. धावसंख्येचं तब्बल धावफलकावरती टीमचं अर्धशतक लागलंय. आता इथून पुढे 10 चेंडू 13 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन कट केलाय. शॉर्ट पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहेत एकदम येईल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातात. चेक केलं जाईल. जर कॅमेरामॅनच्या स्टँडला बॉल लागलाय तर तिकडे चौकार घोषित केला जाईल आणि जर नाही लागलाय तर जेवढ्या धावा धावून काढल्यात तेवढ्या ग्राह्य धरल्या जातील. यस, तिसऱ्या पंचांचा कॉल आहे आणि ते चेक केलं जाते. चार धावा आहेत. कॅमेराच्या स्टँडला बॉल लागला आणि तिथे चौकार आहे. तुम्ही पाहताय ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती सगळ्यांना दाखवलं जातं. जो स्टँड आहे कॅमेरामॅनचा, आमच्या त्या कॅमेरामॅनच्या स्टँडला अगदी चेंडू लागलाय आणि तिथे या चौकाराचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. दत्तप्रसाद सावर्डे यांनी जी 50 मारले त्यांना या ठिकाणी आमच्या फ्रेंड ग्रुपचे प्रेरणास्थान आदरणीय नानासाहेब जगताप यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर त्यांनी या ठिकाणी घेऊन जायचं आहे. 9 चेंडू 9 धावांची गरज असताना राहुल महाडचा बाहुबली आता हिट झालाय. षटकार. आता येणारे 8 बॉल आणि 3 ची गरज. 8 चेंडू 3 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल 3. कुठला सामना कुठे आलाय. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक फुल टॉस. या मॅचची हवा काढली आहे त्या षटकारानं. राहुलनं मारलेला तो षटकार या सामन्याचं समीकरण बदलून टाकणार राहिलाय. मोठा फटका. पॉइंटला खेळायचं होतं. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न नाही केले जातात. म्हणजे आता पुढे शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल पण 2च धावा असतील अकाउंट मध्ये. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज. कुठला सामना कुठे आलाय. जर 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असती तर मॅचला बघायला मजा आली असते आमच्या प्रेक्षकांना. पण सध्याच्या घडीला चित्र तसं नाहीये. चित्र थोड्या अंशी होईना थोडं विचित्र पाहायला मिळालंय. हॅलो, अविनाश गुरव यांच्याकडून राहुलला 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलंय. तसं नानासाहेबांच्याकडून पण राहुलसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. या महाडचे नामांकित पंच मुन्नाजी जाधव सर यांच्या वतीनं सुद्धा आपण बोलतो राहुलच्या खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र येत असताना पाहायला मिळेल. सिंगल मिळतीये. दुसरी धाव धावली जातीये आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय. टीम आपण जर पाहिलं तर नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या संघानं सामना जिंकलेला पाहायला मिळतंय. विजयी संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वैभव चांदोरकर आणि सचिनजी वाळंज यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालं आहे. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर होऊन त्यांनी ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय नानासाहेब
चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करून घेऊया. विनंती करेन मुख्य मंचावरती आपण टॉस करून घेऊया.